सावी झोन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी हे लाडू बनवलेत आणि लाडू बनवून झाल्यानंतर घरातील सर्वांना खायला दिले. हे लाडू खाल्ल्यानंतर सर्वांना खूपच आवडलेत, पण कोणाच्याही लक्षात आलं नाही की हे लाडू मी कशापासून बनवलेत. तसंच तुम्ही या लाडूला बेसन लाडू अजिबात समजू नका, कारण हे लाडू बेसनाचे नसून हे आहेत खमंग, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे मूग डाळीचे लाडू. हे लाडू करायला खूप सोपे आहेत. अगदी झटपट होतात आणि खायलाही खूपच टेस्टी लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अशी हातानं चोळून ही डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे महत्त्वाची पहिली टीप आहे, डाळ आपल्याला फक्त पाण्याने धुवून घ्यायची आहे. पाण्यामध्ये ही डाळ अजिबात भिजत वगैरे घालायची नाही. फक्त 2-3 पाण्याने स्वच्छ आपण डाळ धुवून घेऊयात. आता धुतलेली डाळ आपल्याला अशा प्रकारे चाळणीवरती उपसून घ्यायची आहे आणि चाळणीखाली एक बाऊल ठेवायचा आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी या चाळणीतून बाऊलमध्ये पडेल. आता ही डाळ आपल्याला 4 ते 5 मिनिटे पाणी नितळण्यासाठी अशी साईडला ठेवून द्यायची आहे. आता 5 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता डाळीतलं पाणीसुद्धा चांगलं निचळून या बाऊलमध्ये पडलेलं आहे. डाळ आपली छान कोरडी झालेली आहे पहा. अशी डाळ झाली की लगेच आपल्याला याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकायची आहे. डाळ मी फक्त चाळणीमध्ये पाणी नितळून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही डाळ 5 मिनिटे फॅनखालीसुद्धा सुकवून घेऊ शकता. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आता मिडियम गॅसवरती आपल्याला ही डाळ अशी सतत हलवून छान खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे. आता मिडियम गॅसवरती ही डाळ भाजता भाजता मला 3 ते 4 मिनिटे झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता सुरुवातीला डाळ खूप ओलसर होती आणि आता छान कोरडी झाली आहे. आता आणखी 4 ते 5 मिनिटे ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता डाळ भाजता भाजता मला 7 ते 8 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीचा रंग आहे ना हलकासा बदलला आहे. छान हलकासा गोल्डन रंग याला आला आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये हा रंग कितपत दिसतो हे मला कळत नाही आहे, पण छान खरपूस इथे आपली डाळ भाजली आहे. आता लगेच आपण गॅस बंद करूया आणि ही डाळ थंड होण्यासाठी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता डाळ आपली थंड झालेली आहे. मी याला छान हात लावू शकेल ना इतपत ही थंड झाली आहे. आता डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे, कारण मिक्सरला डाळ आपल्याला आता बारीक दळून घ्यायची आहे. तुम्ही जर मूग डाळीचे लाडू जास्त प्रमाणात करणार असाल ना तर ही डाळ तुम्ही गिरणीवरती सुद्धा दळून आणू शकता. तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं डाळीचं पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ आपल्याला खूप जास्त मैद्यासारखं बारीक दळायचं नाही पहा. हाताला असं थोडंसं चरचर लागलं पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे, म्हणजे रवाळ असं पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता परत आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आजचे लाडू ना एकदम कमी तुपामध्ये खूप टेस्टी होतात पहा. आता आपण हे तयार केलेलं मूग डाळीचं पीठ आपल्याला या कढईत टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती ह्या पिठाला आणखी थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. खरं तर आपण सुरुवातीलाच ही डाळ ना अगदी खमंग खरपूस भाजून घेतली होती, तरीसुद्धा दळल्यानंतर पहा याला आणखी थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो काही कच्चेपणा राहिला असेल ना तो दूर होईल आणि या पिठाला छान गुलाबीसर रंग येईल. तर तुम्ही पाहू शकता 3-4 मिनिटे कमी गॅसवरती हे पीठ मी छान असं भाजून घेतलं आहे आणि मस्त रवाळ पीठ तयार झालं आहे आणि याला रंगही खूप सुरेख आला आहे. सुरुवातीला पिठाचा रंग तुम्ही पाहिला असेल आणि आता या पिठाचा रंग पाहू शकता. खूपच खरपूस असा रंग या पिठाला आलेला आहे. आता इथे आपलं खमंग खरपूस लाडूचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये आणखी एक पदार्थ ॲड करायचा आहे, तो म्हणजे दुधावरची साय. त्यालाच आपण दुधावरची मलाई असंही म्हणतो. तर इथे आपल्याला खूप जास्त जुनी मलाई वापरायची नाही. 1 दिवसाची किंवा 2 दिवसाची मलाई तुम्ही या लाडूसाठी वापरू शकता. पण जास्त जुनी जर मलाई तुम्ही वापरली ना तर लाडूच्या चवीमध्ये फरक पडू शकतो. आता ही ना 5 ते 6 चमचे इतकी मलाई आहे आणि आपण ज्या वाटीने डाळ मोजली ना त्या वाटीने आपण जर ही मलाई मोजून घेतली तर अर्धी वाटी इतकी मलाई यामध्ये मी घातलेली आहे. आता तुमच्याकडे जर मलाई नसेल तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मलाईच्या ऐवजी तुम्ही यामध्ये 1 लिटर दूध घट्ट करून यामध्ये ॲड करू शकता किंवा तेही तुम्हाला करायचं नसेल तर अर्धी वाटी सरळ तुम्ही यामध्ये दूध पावडर मिक्स करू शकता. दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून नंतर यामध्ये ते पावडर घाला, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत. किंवा तेही तुम्हाला करायचं नसेल तर 100 ते 150 ग्राम खवासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता जे ऑप्शन तुम्हाला बेस्ट वाटेल ना ते तुम्ही इथे वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता मलाई घातल्यानंतर हे मिश्रण मी 4-5 मिनिटे छान असं परतून घेतलं आहे आणि परतून घेतल्यानंतर हे परत एकदा छान असं मोकळं झालेलं आहे. असं पीठ छान मोकळं झालं की समजायचं आपलं पीठ आता लाडू वळण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. तरीसुद्धा आपल्याला आता यामध्ये 1 चमचा परत साजूक तूप घालायचं आहे. हे 1 चमचा तूप आपण एक्स्ट्रा घातलेलं आहे. सुरुवातीला फक्त आपण 2 चमचे तूप यामध्ये घालून हे पीठ छान भाजून घेतलं होतं आणि आता परत 1 चमचा तूप मी यामध्ये घातले.
कमीत कमी तुपामध्ये हे लाडू अगदी खमंग खरपूस होतात पहा. खूप जास्त तूप या लाडूला लागत नाही. आता हे तूप आपण यामध्ये छान मिक्स केले. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही कढई खाली उतरून घ्यायची आहे. आता गॅसवरती आपल्याला छोटा तडका पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला 1 चमचा टरबूजाच्या बिया घालायच्या आहेत आणि 1 चमचा मनुके घालायचे आहेत. आता लो गॅसवरती आपल्याला हे दोन्ही जिन्नस छान असे परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मनुके आपले छान फुललेत आणि बियासुद्धा तडकायला लागल्यात. तेव्हा समजायचं हे आपलं खमंग परतून झाले. लगेच गॅस बंद करायचा आणि हे तळलेलं किंवा फ्राय केलेलं साहित्य आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता लगेच म्हणजे हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच यामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. ज्या वाटीने आपण सुरुवातीला मुगाची डाळ मोजून घेतली आहे ना, त्याच वाटीने इथे आपल्याला साखर देखील मोजून घ्यायची आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे 1 वाटी बारीक गुळाचा सुद्धा वापर करू शकता. आता फ्लेवरसाठी यामध्ये मी 4 इलायची कुटून घातलेली आहे. आता ही साखर आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. साखर पिठामध्ये आपण थोडंसं पीठ गरम असताना घातली ना, तर साखर यामध्ये छान मिक्स होते पहा आणि लाडूसुद्धा आपल्याला छान वळता येतात. म्हणून पीठ आपल्याला कोमट असतानाच यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे. तर साखर आपली यामध्ये छान मिक्स झालेली आहे. आता लगेच आपण याचे लाडू वळायला सुरुवात करूयात. तर मिश्रणसुद्धा इथे आपलं मस्त असं परफेक्ट झालेलं आहे पहा. जास्त ड्राय झालं नाही. साखर आपण यामध्ये थोडंसं पीठ गरम असताना घातली ना, की याचं मिश्रण आहे ना, ते छान असं ओलसर तयार होतं पहा आणि आपल्याला लाडू ना पटकन वळता येतात. तर आपण याचे आता लाडू वळून घेऊयात. तुमचं मिश्रण जर यापेक्षा खूप जास्त ड्राय झालं ना, तर तुम्ही 1-2 चमचे तूप ॲड करून याला वळून घेऊ शकता. पण इथे मला तूप घालायची गरज नाही पहा. अगदी सहज याचा लाडू वळला जातोय पाहू शकता. खूप मस्त गोल गरगरीत इथे आपला लाडू तयार झाला आहे. आता तयार लाडू मी साईडला ठेवते आणि आणखी काही लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. तर मैत्रिणींनो, हे लाडू करायला खूप सोपे आहेत. शिवाय खायलाही खूपच टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहेत. तुम्ही या राखी पौर्णिमेला हे लाडू नक्की ट्राय करू शकता. तर पाहू शकता हा दुसरासुद्धा लाडू आपला तयार झाला आहे. हा देखील मी साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज रेसिपीला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय ना, हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली. तर तुम्ही पाहू शकता हा तिसरासुद्धा लाडू आपला वळून झालेला आहे. आता राहिलेले सर्व लाडू मी याच पद्धतीने बनवून घेते. करायला खूप सोपे आणि अगदी झटपट होणारे, तोंडात टाकताच विरघळणारे मूग डाळीचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप मस्त इथे आपले लाडू तयार झालेले आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 13 ते 14 लाडू तयार होतात, ते सुद्धा मोठ्या साईजचे. तर खूप सुंदर आपले टेस्टी असे लाडू तयार झालेत. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा गोड रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.